चला, प्रिव्हियस क्लासमध्ये PIC ह्या सब्जेक्टमध्ये आपण प्रोग्रामिंग पाहिली होती. प्रोग्रामिंगमध्ये आपण शिकलो होतो पर्सेंट डी का वापरतो आपण, त्याच्यानंतर पर्सेंट डीच्या नंतर आपण पर्सेंट एफ का वापरतो ते पाहिलं होतं, पर्सेंट सी का वापरतो, पर्सेंट एस का वापरतो. हे जे आपण पाहिलं होतं त्याला ॲक्सेस स्पेसिफायर किंवा फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणतो. ॲक्सेस स्पेसिफायर किंवा फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणतो. याच्यासोबतच आपण फॉर्मॅटेड इनपुट आणि फॉर्मॅटेड आउटपुट पाहिलं होतं. कोण सांगते व्हॉट इज फॉर्मॅटेड इनपुट? व्हॉट इज द फॉर्मॅटेड इनपुट फंक्शन? कोण सांगते पटकन? फॉर्मॅटेड इनपुट फंक्शन कोणता आहे? माइक ऑन करा आणि सांगा पटकन. फॉर्मॅटेड इनपुट फंक्शन कोणता आहे? इथे लिहिलेलं आहे. फॉर्मॅटेड इनपुट फंक्शन कोणता आहे? स्कॅन. फॉर्मॅटेड आउटपुट फंक्शन कोणता आहे? प्रिंट आहे. फॉर्मॅटेड इनपुट फंक्शनचं काम काय? युजर पासून जे काही व्हॅल्यू आहे ते ऍक्सेप्ट करणं आणि आलेली व्हॅल्यू हे युजर कडे डिस्प्ले करण्याचं काम कोण करते? फॉर्मॅटेड आउटपुट करते. कोण करते? फॉर्मॅटेड आउटपुट. म्हणून फॉर्मॅट एक्सप्लेन द फॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट फंक्शन विथ एक्झाम्पल. स्टेट द यूज ऑफ प्रिंटफ अँड स्कॅनफ. हा क्वेश्चन महत्वाचा आहे. आपण काल राहिला होता तर तो आपण इथं आता कंप्लीट करणार आहोत पहिले, नंतर आपण प्रोग्रामिंगवर जाणार आहोत. फॉर्मॅटेड इनपुट म्हणजे काय? जेव्हाही युजर हा एखादा इनपुट देणार, जर समजा आपण म्हटलं एंटर एनी वन नंबर, तर तो नंबर घेतो आपण आणि ठेवून देतो मेमरीमध्ये, त्याला आपण फॉर्मॅटेड इनपुट म्हणतो. मग इट इज अ फंक्शन यूज फॉर ऍक्सेप्टिंग द व्हॅल्यू और डेटा फ्रॉम द कीबोर्ड. कीबोर्ड मधून व्हॅल्यू जर ऍक्सेप्ट करायची असेल, युजर पासून व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची असेल, तर आपण फॉर्मॅटेड इनपुट म्हणजे स्कॅनरचा यूज करतो. त्याच्यासाठी सिंटॅक्स तुम्हाला मी काल सांगितलं होतं. स्कॅनएफ सॉरी त्याच्यासाठी सिंटॅक्स असा आहे. स्कॅनएफ फॉर्मॅटेड स्ट्रिंग व्हेरिएबल व्हेरिएबल टू. स्कॅनएफ कंट्रोल स्ट्रिंग आर्ग्युमेंट आर्ग्युमेंट टू. लक्ष द्या, याला असं दोन पद्धतीने आपण लिहू शकतो. काल आपण असं लिहिलं होतं ना, जर समजा कोणता एक नंबर युजर पासून घ्यायचा असेल तर आपण काय लिहितो? स्कॅनएफ डबल कोटेशन पर्सेंट डी इंटिजर नंबर साठी कॉमा एम्परसेंट व्हेरिएबल नेम. हे झालं इंटिजर साठी. हे जर आपल्याला फ्लोट नंबर साठी पाहिजे असेल तर आपण काय लिहितो? पर्सेंट एफ डबल कोटेशन कॉमा नंबर. हे जर आपला कॅरेक्टर पाहिजे असेल तर काय लिहिलो आपण? पर्सेंट सी. आणि हे जर आपल्याला स्ट्रिंग पाहिजे असेल तर आपण काय लिहितो? पर्सेंट एस. मग हे जे आहे याला काय म्हणतात? हे जे आपण इथे लिहितो याचा एक सिंटॅक्स बनला. स्कॅनएफ लिहायचा आहे म्हणजे फॉर्म्युला, याच्यावरून फॉर्म्युला आहे, याच्या आतमध्ये जे लिहितो त्याला फॉर्मॅटेड स्ट्रिंग म्हणतो. काय म्हणतो? फॉर्मॅटेड स्ट्रिंग. किंवा याला दुसरं नाव आहे ऍक्सेस स्पेसिफायर. काय म्हणतात आपल्याला? याला काय म्हणतात? ऍक्सेस स्पेसिफायर. तिसरं नाव काय? याला ऍक्सेस मॉडिफायर. काय? ऍक्सेस मॉडिफायर. ऍक्सेस स्पेसिफायर किंवा ऍक्सेस मॉडिफायर असं म्हणतात. मग हा जो ऍक्सेस मॉडिफायर आहे हा कसा असला पाहिजे? तर विदिन अ डबल कोटेशन असला. कसा असला पाहिजे? विदिन अ डबल कोटेशन. त्याच्यानंतर काय असला पाहिजे? कॉमा. आणि नंतर इथं एम्परसेंटच्या नंतर काय असला पाहिजे? व्हेरिएबल. आणि हे काउंट वाढले इथं दोन व्हेरिएबल. जर दोन असेल तर दोन वाढू शकतो आपण, तीन असेल तर तीन. मग याच्या ठिकाणी आपण असंही लिहू शकतो कंट्रोल स्ट्रिंग. याला कंट्रोल स्ट्रिंग पण म्हणतो आपण. और हे झाला आर्ग्युमेंट 1 आर्ग्युमेंट 2. आर्ग्युमेंट मध्ये एम्परसेंट ए आला, हा झाला आर्ग्युमेंट. तर अशा पद्धतीने आपण स्कॅनअप इनपुट लिहू शकतो. पुढचा पॉईंट पहा, कंट्रोल स्ट्रिंग. लक्ष द्या, कंट्रोल स्ट्रिंग हिअर रेफर्स टू द फॉर्मॅट इनपुट डेटा. बाकीचे तुम्हाला माहित आहे. पर्सेंटचा ह्या एम्पर याचा यूज काय? याचा यूज असा आहे, हा काय म्हणते? हा कन्वर्ट करते कॅरेक्टरला. डेटा टाइप मध्ये कॅरेक्टर मध्ये जो ऑप्शनल नंबर असते आणि जे स्पेसिफाय करते फील्ड विड्थ अँड ऑल्सो मे कंटेन अ न्यू लाईन कॅरेक्टर. जो न्यू लाईन कॅरेक्टर आहे, जो काही कॅरेक्टर त्याच्यामध्ये असेल तो वळून घेते आपल्याकडे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय की तुम्ही जे आता जे शिकले ते आता पूर्ण फॉर्मॅट स्पेसिफायर तुम्ही समजून सांगतो. काय? वन बाय वन लक्ष द्या. जर तुम्हाला एखादा इंटिजर नंबर घ्यायचा असेल तर आपण स्कॅनअप मध्ये काय लिहितो? पर्सेंट डी. जर समजा 5 नंबर घ्यायचा असेल तर आपण याच्यामध्ये ठेवून देतो. हा काय करते? 5 नंबर स्कॅन करते, इंटिजर नंबर ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाहीये तो नंबर मध्ये ठेवून देते. तेच आपण इथे लिहिलेलं आहे. पर्सेंट ऍक्सेप्ट द डिजिट नंबर फ्रॉम द युजर अँड इट विल गेट द स्टोर्ड इन द नम व्हेरिएबल. हा नंबर घेते आणि इथं असा मेमरी तयार करते आणि मेमरी तयार केल्यानंतर या नमच्या आतमध्ये व्हॅल्यू ठेवून देते. झालं, एवढंच काम याचं काम आहे, स्कॅन करण्याचं. घेते आणि ठेवून देण्याचं काम करते.
पर्सेंट डी. जसं पहा डीमार्ट मध्ये गेले असाल तुम्ही तर डीमार्ट मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. डीमार्ट मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट म्हणजे काय, एक इनपुट डिपार्टमेंट असते. इनपुट डिपार्टमेंट मध्ये 5 लोक असतात, 5 ते 6 लोक. त्यांचं काम काय असते माहितीये काय, जे काही सामान असते ना ते इनपुट घेणं. इनपुट जे काही सामान बाहेरून आलेलं असते, जसं आता मुंबईवरून अमरावतीला सामान आलं तर मुंबईवरून अमरावतीला जे सामान आलं ते घेऊन घेतात आणि त्याची एंट्री करतात, हे आपल्याकडे आलं, त्यांचं तेवढंच काम आहे. मग तसंच आपल्याकडे काय काय आलं, जे काय काय स्कॅन करायचे, स्कॅन करण्याचं काम हा स्कॅनअप करते, पण तो वेगवेगळे स्कॅन करते. इथे इंटिजर नंबर स्कॅन केला, आता इथं पहा इथं एक कॅरेक्टर स्कॅन करते. कॅरेक्टर कोणता असू शकते, एक अल्फाबेट असू शकते, कोणताही एक अल्फाबेट, एक फक्त सिंगल एक डिजिट असू शकते, कोणता एक सिंगल डिजिट, एक सिंगल स्पेशल सिम्बॉल असू शकते, पण सिंगल. म्हणून सिंगल कॅरेक्टर स्कॅन करण्यासाठी आपण %C लिहिला की तो याच्यात लिहितो. आता हे जर तुम्हाला समजत नसेल तर याच्या पहिले प्रोग्रामिंग शिकवलेली आहे मी, ते प्रोग्रामिंग मध्ये क्लिअर झालं. %C हा काय करते, सिंगल कॅरेक्टर काउंट करण्यासाठी, सिंगल कॅरेक्टर ऍक्सेप्ट करण्यासाठी आपण याचा यूज करतो %C चा. %F पहा, लक्ष द्या. %F म्हणजे काय, की जर समजा तुम्ही 5.11 हा नंबर यूज केला, कोणता 5.11, जेवढी प्रोग्रामिंग सांगितलं ना, जेवढी प्रोग्रामिंग महत्वाची आहे तेवढीच थेरी कोणती लिहायची हेही समजलं पाहिजे. तर मी तुम्हाला प्रोग्रामिंग तर सांगितलीच, पण त्याच्यासोबत आज प्रोग्रामिंग तर सांगितली, त्याच्यासोबत आज थेरी काय लिहायची ती सांगून राहिलो. एक्झाम मध्ये काय लिहायचं, कसं लिहायचं, जर फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट हा क्वेश्चन आला तर एक्झाम मध्ये हे थेरी लिहायची तुम्हाला. प्रोग्रामिंग ते सोडून जायचं तिथं, पण हे थेरी लिहायची. ठीक आहे, चला लक्ष द्या. 5.11, आता हा जो 5.11 जो आहे, हा 5.11 म्हणजे फ्लोट नंबर या नम मध्ये स्टोअर करते. तर म्हणजे नम मध्ये व्हॅल्यू किती स्टोअर झाली आता 5.11. लक्षात आलं, इथं नम मध्ये व्हॅल्यू किती स्टोअर झाली, जो काही एक समजा हॅश पकडून घ्या, कोणती एक व्हॅल्यू स्टोअर झाली. स्कॅनअप %S, हा स्कॅनअप %S याचं काम काय, हा %S जे काही स्ट्रिंग असेल, समजा एक याचं नाव असेल दीप, हा काय करते, दीप नम मध्ये दीपला स्टोअर करते, म्हणजे एक नाव कोणतंही स्टोअर करते. तर असे हे 4 वेगवेगळे फॉर्मॅट स्पेसिफायर आहे, कंट्रोल स्ट्रिंग आहेत, जे युजर पासून वेगवेगळ्या इनपुट घेण्यासाठी यूज करतो आणि त्याच्यासाठी स्कॅनअप हा फंक्शन तुम्हाला वापरला जाते. कोणता फंक्शन, स्कॅनअप फंक्शन तुम्ही यूज करता. सिमिलरली हेच व्हॅल्यू काय करायचे, तुम्हाला प्रिंट करायचे. काय करायचंय, प्रिंट करायचं. तर प्रिंट करण्यासाठी आपण %D चा यूज करतो. प्रिंट ऑल डेसिमल इंटिजर नंबर, जसं की इंट नम इज इक्वल्स टू 5 लिहिला तर प्रिंट करतो आपण काय, इथं 5 नंबर. लक्ष द्या, जेव्हा आपण असं लिहिलं इंट नम इज इक्वल्स टू 5 तर प्रिंट करतो आपण हा 5 नंबर. तर 5 नंबर इथं प्रिंट होणार, इथून उचलते आणि इथं ठेवते 5 नंबर. इथं सिंगल कॅरेक्टर, तर हा सिंगल कॅरेक्टर R किंवा C इथं ठेवून देणार. इथं फ्लोट नंबर, तर फ्लोट नंबर 14.44 याच्या समोर ठेवून दे. स्ट्रिंग, तर स्ट्रिंग अशा पद्धतीने असते, तर स्ट्रिंग आपण याच्या समोर ठेवू शकतो. हे झालं तुमचं फॉर्मॅटेड इनपुट. सिमिलरली फॉर्मॅटेड आउटपुट तुम्हाला लिहायचं आहे. फॉर्मॅटेड आउटपुटची थेरी लिहायची आहे. फॉर्मॅटेड आउटपुट म्हणजे होते प्रिंटएफ, आणि प्रिंटएफ इट इज अ फंक्शन यूज टू डिस्प्ले द मेसेज ऑन द स्क्रीन. प्रिंटएफ हा असा फंक्शन आहे जो स्क्रीनवरती मेसेज डिस्प्ले करते. फॉर्मॅटेड आउटपुट, printf is used to formatted output standard output depending on the formatted specification. जर तुमचा %D असेल तर तो इंटिजर नंबर ठेवते, %F असेल तर तो फ्लोट नंबर ठेवते, %C असेल तर कॅरेक्टर ठेवते, %S असेल तर तो स्ट्रिंग प्रिंट करते. याचा इट इज अ फंक्शन यूज टू डिस्प्लेइंग द व्हॅल्यू, हे डेफिनेशन लक्षात ठेवा. इट इज अ फंक्शन यूज टू डिस्प्लेइंग द व्हॅल्यू ऑर डेटा ऑन द स्क्रीन. म्हणजे स्क्रीनवर व्हॅल्यू किंवा डेटा किंवा मेसेज डिस्प्ले करण्यासाठी या फंक्शनचा आपण यूज करतो. लिहा कसं लागते, तर प्रिंटएफ फॉर्मॅट स्ट्रिंग डबल कोटेशन कंप्लीट कॉमा, त्याच्यानंतर याचा सिंटॅक्स असा असते. जेव्हाही आपण प्रिंटएफ लिहित असतो, लक्ष द्या, जेव्हाही आपण प्रिंटएफ लिहित असतो तर प्रिंटएफ लिहित असताना असं लिहितो आपण प्रिंटएफ आणि याच्या आतमध्ये जे काही लिहायचं असेल ते आपण काय लिहितो, आपण स्ट्रिंग. हे एक. दुसरा, स्ट्रिंग लिहिल्यानंतर दुसरा आपण लिहितो प्रिंटएफ एक व्हेरिएबल नंबर इज इक्वल्स टू %D डबल कोटेशन आणि इथे लिहितो आपण काय, नम. हे दोन प्रकारचे सिंटॅक्स आहे याचे. इथं स्ट्रिंग लिहितो आपण, नंतर इथं ऍक्सेस स्पेसिफायर लिहितो आणि इथचा व्हॅल्यू इथं आणतो. हे याचे फॉर्मॅटेड आहेत. तर लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही याचं उत्तर लिहिताल तर हे थेरी त्याच्यात ऍड करायची आहे. ठीक आहे,
मग कधी कधी क्वेश्चन असं विचारले, समोर 18 मध्ये विचारला, राईट द सिंटॅक्स फॉर स्कॅनअप अँड प्रिंटअप. प्रिंटअप मध्ये प्रिंटअप साठी सिंटॅक्स काय आहे, तर लक्ष द्या. प्रिंटअप साठी आणि स्कॅनअप साठी, स्कॅनअप साठी फॉर्मॅटेड स्ट्रिंग कॉमा व्हेरिएबल 1 व्हेरिएबल 2. प्रिंटअप साठी सिंटॅक्स जो आहे फॉर्मॅटेड स्ट्रिंग व्हेरिएबल 1 व्हेरिएबल 2. लक्षात आला. आपण जे पाहिलं ते स्कॅनअप आणि प्रिंटअप याचा यूज कसा करायचा ते पाहिलं. ठीक आहे. तर आता हे स्कॅनअप आणि प्रिंटअपचा एक डेमॉन्स्ट्रेशन तुमच्या समोर मी करून दाखवतो. आणि हा जो डेमॉन्स्ट्रेशन आहे तो तुम्हाला दोन्ही फॉर्मॅटमध्ये करून दाखवतो. दोन्ही फॉर्मॅटमध्ये म्हणजे लक्ष द्या, पहिला जो आहे तो आपण याच्यावर केला होता GDB वरती, आणि तो सेम टू सेम मोबाईल ऍप्लिकेशन वरती कसा करायचा तोही सांगतो मी तुम्हाला. पहिले तर ऑनलाईन GDB जो आहे तो आपण रन करू. हा ऑनलाईन GDB जो आहे याच्यावरती आपण रन करू. इथे सिलेक्ट काय करावं लागते आपल्याला, टर्बो सी. ठीक आहे, टर्बो सी कंपायलर आपण सिलेक्ट केला. कोणता, टर्बो सी. तर टर्बो सी हे इथं सर्चिंग करून राहिला, तर टर्बो सी साठी आपण इथं हे करू, परत रिफ्रेश करू, म्हणजे टर्बो सी तुमचा काम करेल. ठीक आहे. तर इथं सगळ्यात पहिले त्याला क्लोज करून टाकतो आणि पूर्ण प्रोग्राम जो आहे तो लिहायचा आहे टर्बो सीच्या फॉर्मॅटमध्ये. टर्बो सीच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहून दाखवतो मी प्रोग्राम. तर सगळ्यात पहिले आपण लिहू हॅश इन्क्लूड. त्याच्यानंतर इथं आपल्याला काय लिहायला लागते हे तुम्हाला माहित आहे. पहिली लाईन काय असते आपली, हॅश इन्क्लूड. पहिली लाईन काय असते, stdio डॉट एच. हे पहिली लाईन डॉट एच. आता रन होऊन राहिला, थोडासा टाइम घेऊन राहिला हा उदाहरण. दुसरा घेऊ आपण, सोडून टाका. GDB. ओपन व्हायला टाइम लागून आला, तर याच्यासाठी आपण दुसरा कंपायलर घेऊ जो आपल्या मोबाईलमध्ये असते, तो पण घेऊ शकतो आपण. हा आहे, ज्याचं नाव आहे सी कोडिंग. कोणता आहे, सी कोडिंग. तर लक्ष द्या, सी कोडिंग मध्ये जास्त आपल्याला काळ्या करायच्या नाही आहे. हा कोड जसं तसं राहू द्यायचा आहे आणि याच्या आतमध्ये लिहायचा आहे मेसेज. हे जसं तसं राहू द्यायचं. हा फॉर्मॅट असाच असला पाहिजे, नाही तर प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, म्हणून याच्या आतमध्ये लिहायचा सगळ्यात पहिले इंट नम. एक नम लिहिला आपण आणि एक कोणताही नंबर घेऊन घेऊ आपण. तर नंबर घेण्यासाठी एक मेसेज देऊ युजरला, मेसेज देण्यासाठी एक मेसेज प्रिंटअप मेसेज देतो आपण. काय लिहितो, प्रिंटअप ऑप्शन येते त्याच्यात. आणि आपण असं लिहितो एंटर एनी नंबर. काय लिहितो आपण, एंटर एनी नंबर. असा मेसेज दिला युजरला, एंटर एनी नंबर. आणि एंटर एनी नंबर नंतर एक नंबर युजर पासून घ्यायचा आहे, म्हणून काय लिहितो आपण, स्कॅनअप. काय लिहितो, स्कॅनअप. आणि स्कॅनअप लिहिल्यानंतर सगळ्यात पहिले आपण काय लिहितो, %d घेतल्यानंतर डबल कोटेशन कॉमा आणि व्हॅल्यू जे आहे ते आपण सेव्ह करतो नम मध्ये. कुठं सेव्ह करतो, नम मध्ये. आता हा नंबर मध्ये सेव्ह झाला, हा दाखवतो आपण प्रिंटअप. स्पेलिंग चुकलं तर रन होणार नाही प्रोग्राम, लक्षात ठेवा. प्रिंटअप डबल कोटेशन याच्या आतमध्ये दिलं आपण काय, नंबर इज इक्वल्स टू %d डबल कोटेशन कॉमा, त्याच्यानंतर व्हॅल्यू कुठून येते, नंबर. ठीक आहे, याला काय करू आपण, खतम करू. ठीक आहे, हा आपण सिंपल कंपायलर मध्ये प्रोग्राम लिहिला. हा एक नंबर घेणार, इंटिजर नंबर, आणि तुमच्या समोर डिस्प्ले करणार. पहिले समजून घ्या, नंतर मग मी याचा सिंटॅक्स कसं लिहायचं ते सांगतो. रन करण्यासाठी तर रन नावाचा ऑप्शन आहे, रन करून टाका. काही राहिलं हा समजून सांगते की असा असा एरर आहे. तर इथं पहा, एंटर आणि नंबर म्हटलं तर 25 घेतला आपण, तर नंबर किती आला, 25. एंटर आणि नंबर म्हटलं तर 25 तुमच्या समोर नंबर आला. ठीक आहे, परत एंटर करतो मी. आता लक्ष द्या, इथं काय झालं, एक नंबर तुमच्यापासून घेतला आणि तो नंबर काय केला, डिस्प्ले करा. तर यानं काय केलं, फक्त एंटर आणि नंबर असा मेसेज दिला. याने जो नंबर तुम्ही एंटर केला किती, 25, हा नंबर घेतला आणि नम मध्ये ठेवून दिला. नंबर घेतला, नम मध्ये ठेवून दिला, म्हणजे यानं काय केला, स्कॅन केला. नंबर काय केला, स्कॅन केला.
हा घेतला आणि या नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये ठेवून दिला नंबर किती 25. नंतर नंतर यानं हा नंबर इथून इकडे डिस्प्ले घेऊन गेला, तर डिस्प्ले करण्यासाठी त्यानं काय केलं, नंबर इज इक्वल्स टू %d आणि %d म्हणजे काय, इथून उचलून आणला आणि इथं नंबर ठेवला झाला. ठीक आहे, तर हा आहे तुमचा स्कॅनअप आणि प्रिंटअप. स्कॅन काय करते, तुमच्यापासून इनपुट घेते आणि प्रिंट काय करते, तुमच्यासमोर आउटपुट देते. ठीक आहे, तर याचा सिंटॅक्स पहा, हा एक सिंटॅक्स आहे. प्रिंटअपचा सिंटॅक्स किंवा स्कॅनअपचा सिंटॅक्स पहा. स्कॅनअपचा सिंटॅक्स काय लिहायला लागतं तुम्हाला, हा झाला डायरेक्टली प्रॉब्लेम. याचा सिंटॅक्स काय, सगळ्यात पहिले स्कॅनअप, हे तुम्हाला लिहिता आले पाहिजे बरं. स्कॅनअप डबल कोटेशन. आता हे जे %d आहे, ह्या %d ला काय काय म्हणतात तर लक्ष द्या. %d ला म्हणतात फॉर्मॅटेड इनपुट नाही, %d ला म्हणतात ऍक्सेस स्पेसिफायर. काय म्हणतात, ऍक्सेस स्पेसिफायर. इथं असं लिहा, ऍक्सेस स्पेसिफायर. हे सिंटॅक्स कसं लिहायचं ते सांगू राहिलो मी. सिंटॅक्स कोणाचा स्कॅनअप फंक्शनचा. ऍक्सेस स्पेसिफायर डबल कोटेशन कॉमा एम्परसेंड, इथं लिहितो आपण व्हेरिएबल. हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, हे म्हणून समजून सांगत आहे. सगळ्यात सरती सेमीकोलन. अजून ऑर मध्ये हे नाही लिहिलं तर दुसरं असं लिहू शकतो आपण, पण लक्ष द्या. स्कॅनअप सगळं स्मॉल लेटर मध्ये, नंतर याला आपण म्हणतो फॉर्मॅट स्पेसिफायर. काय म्हणतो आपण, फॉर्मॅट स्पेसिफायर असं लिहू शकतो आपण. स्पेसिफायर डबल कोटेशन नंतर कॉमा द्यायचा, एम्परसेंड, इथे इथे व्हेरिएबल नेम. व्हेरिएबल लिहा किंवा व्हेरिएबल नेम लिहा, झाला. असं तुम्हाला लिहायचं एक्झाम मध्ये. ऑर एक कोणतंही लिहा, असं लिहा किंवा असं लिहा किंवा असं लिहा, कोणतंही लिहा. स्कॅनअप आणि इथे लिहितो आपण कंट्रोल स्ट्रिंग. कंट्रोल स्ट्रिंग डबल कोटेशन, इथे लिहितो आपण एम्परसेंड व्हेरिएबल नेम. तर या तीन पैकी एक कोणताही. सिंटॅक्सचा अर्थ होते फॉर्म्युला. सिंटॅक्सचा अर्थ काय होते, फॉर्म्युला. ज्या फॉर्म्युल्यावरून आपण हा प्रोग्राम लिहू शकतो, या फॉर्म्युल्यावरून आपण असं लिहिलं आणि हा असाच असला पाहिजे. हा जर चुकवला तर प्रोग्राम मध्ये एरर येते, रन होत नाही, एक्झिक्युशन बरोबर होत नाही. म्हणून हा असाच लिहिला पाहिजे. पहा, डबल कोटेशन आहे, डबल कोटेशन मधात ऍक्सेस स्पेसिफायर आहे. ऍक्सेस स्पेसिफायर किती प्रकारचे आहे पहा, एक तर %d येणार, एक तर %f येणार, एक तर %c येणार, एक तर %s येणार. एवढेच ऍक्सेस स्पेसिफायर येणार. याच्या ठिकाणी हे जे दाखवत आहे, एक तर %d, एक तर %f, एक तर %c, एक तर %s, यापैकीच येणार. क्लिअर झाला. तर हा झाला तुमचा स्कॅनअपचा फॉर्म्युला म्हणजे सिंटॅक्स आणि त्याचं हे एक्झाम्पल. तुम्हाला जर विचारलं एक्झाम्पल तर काय लिहाल तुम्ही, स्कॅनअप. ठीक आहे, कोणतंही लिहा, एक %d डबल कोटेशन कंप्लीट कॉमा एम्परसेंड नम. असे खूप सारे एक्झाम्पल लिहू शकता तुम्ही. अजून दुसरं एक्झाम्पल लिहायचं आहे ते लिहा. फ्लोट साठी एक्झाम्पल लिहायचं ते लिहा. काय लिहाल, स्कॅनअप %f डबल कोटेशन कंप्लीट कॉमा एम्परसेंड नम. फ्लोट साठी. कॅरेक्टर साठी एक्झाम्पल लिहा. काय लिहाल, स्कॅनअप डबल कोटेशन %c डबल कोटेशन कंप्लीट एम्परसेंड नम. नम साठी कोणताही व्हेरिएबल घ्या, ch व्हेरिएबल कोणताही घेऊ शकता. आणि स्ट्रिंग साठी लिहायचं असेल तर काय लिहाल, स्ट्रिंग साठी सांगा बरं, स्कॅनअप डबल कोटेशन %s डबल कोटेशन कंप्लीट कॉमा एम्परसेंड नेम. इथं व्हेरिएबल कोणतेही बदलू शकतो आपण. व्हेरिएबल नेम कोणतंही चेंज पहा, इथं नम लिहिलं, इथं ch लिहिलं, इथं नेम लिहिलं, असं लिहू शकतो. क्लिअर झाला. स्कॅनअप समजला. तर स्कॅनअपचा सिंटॅक्स मी तुम्हाला समजून सांगितला, असं की सिंटॅक्स असते स्कॅनअप. आता सिमिलरली हा झाला, हे जे लिहिलं ना आपण याला म्हणतात फॉर्मॅटेड इनपुट. हे जे शिकले तुम्ही, हा जो स्कॅनअप आहे, स्कॅनअपला म्हणतात फॉर्मॅटेड इनपुट. काय म्हणतात, फॉर्मॅटेड इनपुट. ठीक आहे, आणि फॉर्मॅटेड इनपुट हा असाच असते, याला आपण फॉर्मॅटेड इनपुट म्हणतो. इट इज यूज टू टेक द इनपुट फ्रॉम युजर. इनपुट फ्रॉम युजर पासून व्हॅल्यू घेण्यासाठी. आणि इनपुट कोणतंही असू शकते, इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, स्ट्रिंग, काहीही कोणत्याही प्रमाणात त्याचं इनपुट असू शकते. म्हणून कोणतंही इनपुट घेण्यासाठी आपण फॉर्मॅटेड इनपुटचा यूज करतो. ओके, चला पुढचा.
दुसरा आता आपण पाहू फॉर्मॅटेड आउटपुट. जे मी थेरी सांगितली ते थेरी आपण अजून इथं एक्सप्लेन करत आहोत. फॉर्मॅटेड आउटपुट, फॉर्मॅटेड आउटपुट. आता हा जो फॉर्मॅटेड आउटपुट आहे, फॉर्मॅटेड आउटपुट फंक्शन कोणता आहे? फॉर्मॅटेड आउटपुट फंक्शन आहे तुमचा प्रिंटएफ. कोणता आहे? प्रिंटएफ. प्रिंटएफ फंक्शन इट इज यूज टू डिस्प्ले द इन्फॉर्मेशन ऑन द स्क्रीन. या स्क्रीनवर काही दाखवण्यासाठी आपण याचा यूज करतो. जसं याच्यामध्ये लिहिलंय पहा, प्रिंटएफ एंटर आणि नंबर. हे जसंच्या तसं खाली प्रिंट होते. काय? एंटर आणि नंबर. मग हे स्क्रीनवर दाखवण्यासाठी, हे जर स्क्रीनवर दाखवायचं असेल तर आपण कोणाचा यूज करतो? फॉर्मॅटेड इनपुटचा. कोणाचा यूज करतो? फॉर्मॅटेड इनपुट, फॉर्मॅटेड आउटपुटचा. फॉर्मॅटेड इनपुट नाही, फॉर्मॅटेड आउटपुटचा यूज करतो. जे काही तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण फॉर्मॅटेड आउटपुटचा यूज करतो. जे काही स्क्रीनवर दाखवायचं असेल त्याच्यासाठी आपण फॉर्मॅटेड आउटपुटचा काय करतो? यूज करतो. इट इज यूज टू डिस्प्ले द फॉर्मॅटेड आउटपुट ऑन द स्क्रीन. स्क्रीनवर डिस्प्ले करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. तर मग याच्यासाठी फॉर्म्युला सांगा, याच्यासाठी सिंटॅक्स सांगा. कसं असेल याच्यासाठी सिंटॅक्स? काहीच नाही. प्रिंटएफ लिहायचा आहे तुम्हाला स्मॉल लेटर मध्ये आणि इथे लिहायचं आहे स्ट्रिंग. झालं. हा झाला एक. याच्याशिवाय काहीच नाही आहे. झालं. याच्यात काही फॉर्मॅटेड स्पेसिफायर लागत नाही. तर हा झाला सिंटॅक्स, फॉर्म्युला. सिंटॅक्स म्हणजे काय? फॉर्म्युला. हा एक झाला. हा एक फॉर्म्युला झाला. असं सिमिलरली दुसऱ्यासाठी लागते आपल्याला. कोणासाठी? याच्यासाठी. हा काय करते? जे काही व्हॅल्यू आपल्याकडे आहे ते दाखवते. काय इथं प्रिंट काय करणार? नंबर इज इक्वल्स टू, जो नंबर याच्यामध्ये आहे, समजा 50 घेतला असेल तर 50 तुमच्या समोर दाखवते. एवढं कान हा काय करते? डिस्प्ले करते. मग याच्यासाठी लक्ष द्या, याच्यासाठी सिंटॅक्स काय येईल? तर सगळ्यात पहिले आपण प्रिंटएफ लिहितो. लक्ष द्या, प्रिंटएफ. नंतर याच्या आतमध्ये काय लिहितो आपण? स्ट्रिंग इज इक्वल्स टू, इथं काय लिहितो आपण? तर इथं लिहितो आपण ऍक्सेस स्पेसिफायर. काय लिहितो? ऍक्सेस स्पेसिफायर. नंतर डबल कोटेशन है ना, ऍक्सेस स्पेसिफायर नंतर डबल कोटेशन नंतर कॉमा आणि कॉमाच्या नंतर इथं काय लिहितो? व्हेरिएबल. है ना? पहा, हा जो आहे हे तुमचा प्रॉब्लेम आहे, हे गणित आहे, पण त्या गणिताचा काही ना काही फॉर्म्युला असेल ना, तो फॉर्म्युला सांगत आहे. मग सगळ्यात पहिले काय? हे काय? स्ट्रिंग आहे. याला आपण स्ट्रिंग काऊन म्हणतो? जे डबल कोटेशन मध्ये लिहिते त्याला स्ट्रिंग म्हणतो. हे झाली तुमची स्ट्रिंग. पण स्ट्रिंगच्या नंतर इथं काय? इक्वल्स टू च्या नंतर हाय तुमचा ऍक्सेस स्पेसिफायर. ऍक्सेस स्पेसिफायरच्या नंतर काय लिहितो आपण? डबल कोटेशन. डबल कोटेशन कंप्लीट केलं, कॉमा लिहिलं, नंतर इथं काय? नम. नम म्हणजे काय झाला? व्हेरिएबल. अजून एक वेळा रिपीट करतो मी, परत पहा. याच्यासाठी फॉर्म्युला कसं लिहायचा, याच्यासाठी सिंटॅक्स कसं लिहायचं ते सांगून राहिलो. सिंटॅक्स विचारल्या जाते म्हणून तुम्हाला रिपीट करून राहिलो मी. प्रिंटएफ नंतर हा काय? याला काय म्हणतो आपण? स्ट्रिंग. लिहिलेली आपण स्ट्रिंग, डबल कोटेशन नाही, नंतर इक्वल्स टू हा काय? याला आपण ऍक्सेस स्पेसिफायर म्हणतो किंवा डबल कोटेशनच्या आतमध्ये लिहितो आपण फॉर्मॅट स्पेसिफायर. हा झाला फॉर्मॅट स्पेसिफायर. डबल कोटेशन कॉमा हा काय? तुमचा व्हेरिएबल. तर इथं लिहितो आपण व्हेरिएबल. एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त, हे दोन्ही सारखेच असतात. याच्यामध्ये एम्परसेंड जो आहे तो लागत नाही. प्रिंटएफ मध्ये यू डज नॉट यूज द एम्परसेंड. या केस मध्ये एम्परसेंड लागते, तर प्रिंटएफ मध्ये एम्परसेंड जो आहे तो लागत नाही. याच्यात एम्परसेंड कंपल्सरी आहे, याच्यामध्ये एम्परसेंड कंपल्सरी नाही. हा दोघांमध्ये फरक आहे. तर इथं तुम्ही आज शिकले काय? फॉर्मॅटेड इनपुट अँड फॉर्मॅटेड आउटपुट. फॉर्मॅटेड इनपुट जो असते तो स्कॅनअप असते आणि फॉर्मॅटेड आउटपुट काय असते? तो प्रिंटएफ असते. फॉर्मॅटेड इनपुट काय असते? स्कॅनअप. आणि फॉर्मॅटेड आउटपुट काय असते? प्रिंटएफ. हेच आपण 10 वेळा करत गेलो आहे. किती वेळा करत गेलो आपण? 10 वेळा. फॉर्मॅटेड इनपुट, फॉर्मॅटेड आउटपुट, फॉर्मॅटेड इनपुट, फॉर्मॅटेड आउटपुट करत गेलो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपल्या नोट्सवर या. नोट्सवर काय चालू आहे? तर नोट्सवर आता सर्वात महत्वाचा आणि बेसिक क्वेश्चन जो या एक्झाम मध्ये तुमच्या येणारा क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. कोणता क्वेश्चन आहे? बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. हा एक्झाम मध्ये येणारा क्वेश्चन आहे. जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. सी प्रोग्राम कसा असते, हा जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. हा तुम्हाला जसंच्या तसं हे स्ट्रक्चर पूर्ण लिहायचं आहे. ठीक आहे.
जसंच्या तसं स्ट्रक्चर लिहायचं आहे. प्रोग्राम कसा असते हे तुम्हाला इथं स्ट्रक्चर दाखवते. प्रोग्राम कसा असते हे तुम्हाला काय दाखवते, स्ट्रक्चरच दाखवते. चला समजून घ्या हे काय असते आणि काय काय नसते. जसं फॉर एक्झाम्पल मी म्हटलं हे कोणाचं स्ट्रक्चर आहे सांगा बरं. हे कोणाचं स्ट्रक्चर आहे, हे आहे पीसीचं स्ट्रक्चर. कोणाचं स्ट्रक्चर आहे, पीसीचं. मी जर म्हटलं रबर तर हे आहे रबरचं स्ट्रक्चर. मी जर म्हटलं पेन तर हे आहे पेनचं स्ट्रक्चर, बरोबर ना. तसंच जसं याचा पेन स्ट्रक्चर, याची एक शेप असते, याचा काय असते साईज असते, याची एक नोक असते, इकडे रबर असते, इथे पण हा रबर आहे, रबर हा रेक्टँगल टाईपचा असते. तसाच सी प्रोग्राम हा कसा असते, सी प्रोग्राम हा कुठून स्टार्ट होते. थेरी चालू केली आपण, प्रोग्राम सोबतच चालू आहे. आज आपण थेरी घेऊन राहिलो. जो महत्वाचा क्वेश्चन आहे, जो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपल्याला या नोट्सच प्रिपेअर करायचे आहे. दुसऱ्या कोणत्याही नोट्स वाचू नका, याच नोट्स वाचा. तुम्हाला दुसरं काही गरज नाही. आउट ऑफ मार्क्स भेटणार. तर सगळ्यात पहिले कोणत्याही प्रोग्राम मध्ये काय असते आणि प्रोग्राम कसा लिहिला जाते याचा तो जो आहे हा प्रोग्रामॅटिकल जो आहे तो तुम्हाला समजावतो. पहिले सेक्शन असते डॉक्युमेंटेशन सेक्शन, दुसरा लिंक सेक्शन असते, तिसरा डेफिनेशन सेक्शन असते, चौथा ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन असते, पाचवा मेन फंक्शन सेक्शन असते, त्याच्यामध्ये डिक्लेरेशन सेक्शन असते, त्याच्यानंतर सब प्रोग्राम सेक्शन असते. ठीक आहे. आता बघा डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये काय काय असते हे शॉर्टली इथं दिलेलं आहे. लिंक सेक्शन मध्ये काय असते, हेडर फाईल असते. त्याच्यानंतर डेफिनेशन सेक्शन मध्ये फिक्स व्हॅल्यू असते, हॅश डिफाईन व्हॅल्यू असते. त्याच्यानंतर ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेरेशन मध्ये ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेरेशन करतो. मेन फंक्शन असते आणि सब प्रोग्राम सेक्शन असते. आता हे समजण्यासाठी लक्ष द्या, हे समजण्यासाठी आपण एक छोटासा प्रोग्राम लिहू, ज्याच्यावरून मी तुम्हाला हे समजून सांगणार की जे प्रोग्राम जो आहे तो कसा लिहिला जातो. याचं अजून आउटपुट आलंच नाही, म्हणजे याचा अर्थ इंटरनेटचा काहीतरी इंटरनेट स्लो चालू आहे म्हणून याचा आउटपुट येत नाहीये. लवकर झालं पाहिजे हे, नाही तर तसं तर ब्राउझिंग मध्ये एकदम फास्ट होते हे जी, किंवा होऊ शकते याच्यावरती जास्त युजर्स असतील त्याच्यामुळे होते. तसं तर कंपायलर आहे आपल्याकडे, मी आताच सांगितलेलं आहे कंपायलर, पण यानं तुमचं अजून सगळं काही व्यवस्थित होते. म्हणजे तुम्ही म्हणता सर हे कोण नाही, ती लाईन नाही आली, कारण पहिलंच तर तुमचं नवीन नवीन काम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा एक लाईन जर मिसिंग दिसली, तुम्ही काय म्हणता सर हे लाईन त्या प्रोग्राम मध्ये होती, या प्रोग्राम मध्ये नाही आहे. तर असं होऊ नये म्हणून आपण या कंपायलरवर चाललो, पण तो कंपायलर लवकर रन होत नाहीये. म्हणजे याचा अर्थ इंटरनेट जो आहे तो स्लो चाललाय. बरं होऊ द्या. इंटरनेट स्लो चालू आहे म्हणून हे थोडंसं लेट करून राहिलं. तरी अजून 1-2 मिनिटं आपण वेट करू, ते चालू झालं पाहिजे. नाही चालू झालं तर मग आपण परत आपला कंपायलर आहे जिंदाबाद, है ना. चला होत नाही आहे ती, टेकिंग मोर टाइम. तर आता पुढचा जो आहे तो मी तुम्हाला इथं शिकवतो. सगळ्यात पहिला जो सेक्शन असते तो तुमचा सेक्शन जो असते त्याला म्हणतो आपण डॉक्युमेंटेशन सेक्शन. कोणता सेक्शन आहे, डॉक्युमेंटेशन सेक्शन. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन सेक्शन. कोणतं सेक्शन असते, डॉक्युमेंटेशन सगळ्यात पहिलं असते. अरे डॉक्युमेंटेशन सेक्शनचा अर्थ काय होते, या डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये आपण लिहितो प्रोग्राम बद्दल इन्फॉर्मेशन. प्रोग्राम बद्दल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम, दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. आता लक्षात आहे, हे जे काही लिहिलं मी हे डॉक्युमेंटेशन सेक्शन. या प्रोग्राम बद्दल माहिती मी इथं दाखवून राहिलो. या प्रोग्राम बद्दल माहिती जेव्हा मी इथं दाखवतो तेव्हा त्याला आपण कोणती लाईन म्हणतो, कमेंट लाईन. कमेंट लाईन काय म्हणतात हे माहिती आहे तुम्हाला. कमेंट लाईन लक्ष द्या, कमेंट लाईन काय असते, व्हॉट इज कमेंट लाईन, व्हॉट इज कमेंट लाईन. कमेंट लाईन काय असते, जसं आता मी काहीतरी लिहिलं आणि लिहिल्यानंतर मी विचारलं अरे हे काय, तुम्ही म्हणता सर हो समजलं, ते बरोबर आहे, हे झाली तुमची कमेंट. पण त्याचा माझ्यावर इफेक्ट काही होणार का, नाही. दुसऱ्या मुलांवर काही इफेक्ट होणार का, नाही.
तसंच लक्ष द्या, याच्यामध्ये कमेंट लाईन लिहितो आपण, तर कमेंट लाईन ह्या दोन प्रकारे असतात. एक सिंगल लाईन, लक्ष द्या, एक सिंगल लाईन कमेंट असते आणि दुसरी असते मल्टी लाईन कमेंट. कोणती? मल्टी लाईन कमेंट. हे झालंय आपलं, तरी रिपीट करून राहिलो आपण. सिंगल लाईन कमेंट आणि मल्टी लाईन कमेंट. सिंगल लाईन कमेंट ऑलवेज स्टार्ट विथ फॉरवर्ड स्लॅश, टू फॉरवर्ड स्लॅश, डबल फॉरवर्ड स्लॅश सिंगल लाईन कमेंट चालू होते. मल्टी लाईन कमेंट हे जे असते हे अशी फॉरवर्ड स्लॅश स्टार लाईन 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 स्टार फॉरवर्ड स्लॅश, यांनी मल्टी लाईननी कमेंट लिहिते. याचा अर्थ काय? मल्टी लाईन कमेंटनं काय होते की तुम्ही जे काही याच्यामध्ये लिहिलं ते सगळं हाईड होते. आता तुम्ही पहा, डबल फॉरवर्ड स्लॅश लिहिलं आणि याच्यामध्ये एवढं सारं लिहिलं, दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. आता हा प्रोग्राम काय करते, याला याच्याकडे दुर्लक्ष करते, या लाईनकडे. तर म्हणते हा कमेंट लाईन आहे म्हणते, हे फक्त युजरला समजण्यासाठी आहे. म्हणजे आपण पाहिल्याबरोबर आपल्याला समजते हा प्रोग्राम कशाबद्दल आहे, है ना. या प्रोग्राम बद्दल थोडक्यात माहिती आपण एका लाईन मध्ये वरती लिहू शकतो, त्याला डॉक्युमेंटेशन सेक्शन म्हणतो. तिथं आपण कमेंट लाईन लिहू शकतो. कमेंट लाईन दोन प्रकारे असते, सिंगल लाईन कमेंट, डबल लाईन कमेंट. या कमेंट लाईनचा या प्रोग्रामवर काही इफेक्ट पडत नाही, कारण की आता मी रन करून पाहतो, रन केल्यावर तुम्हाला आउटपुट येणार. रन केल्यावर आउटपुट येणार. एंटर अँड नंबर, तर 15 घेतला आपण, तर नंबर आला 15. म्हणजे त्या लाईनला हा निग्लेक्ट करते, त्याला आपण कमेंट म्हणतो. पण आता इथं पहा, हे कमेंट लाईन जर समजा चुकीची लिहिली, म्हणजे एक लाईन काढली, पहा एक लाईन काढून घेतली आपण, हे कमेंट लाईन राहणार नाही, एरर दाखवणार. लक्ष द्या, इथं रन केला आपण, तर रन केल्यानंतर इथं काय दाखवते? एरर. डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये दिस इज माय फर्स्ट लाईन प्रोग्राम मध्ये एरर आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला याच्यामध्ये काहीही लिहायचं असेल, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जरी लिहायचं असेल, जसं की आता मी याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहायचं आहे, दिस इज आउटपुट फंक्शन, दिस इज आउटपुट फंक्शन. आता हे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहिली, पण प्रोग्राम मध्ये एरर नाही आला पाहिजे, त्याच्यासाठी आपण कमांड लाईन लिहितो. इथंही तसंच लिहायचं आपल्याला की दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. आता पहा, हे याच्यामध्ये लिहिलं आपण, तरी याच्यात एरर येणार नाही. म्हणजे तुम्हाला काही प्रोग्राम मध्ये लिहायचं असेल आणि त्याच्यामध्ये एरर आणू द्यायचा नसेल, तर त्यावेळेस आपण याचा यूज करतो, कमेंट लाईन. क्लिअर झाला? हे असते कमेंट लाईन. कमेंट लाईन काय असते? हे डॉक्युमेंटेशन सेक्शन असते. प्रोग्रामात जर लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो. त्याला सिंगल लाईन कमेंट आणि मल्टी लाईन कमेंट. हे झालं सिंगल लाईन कमेंट. आणि सिंगल लाईन कमेंट जे असते ते फॉरवर्ड स्लॅश नसते, त्याला डॉक्युमेंटेशन सेक्शन. आपण कोणतं सेक्शन? डॉक्युमेंटेशन सेक्शन. पण आता जर समजा हे खूप 3-4 लाईनचं आहे, आता समजा मी म्हटलं की हे जे लिहून राहिलो मी, हे खूप 3-4 लाईनचं लिहितो मी, ठीक आहे, जे काही आहे ते असं उद्या. आता बघा, हे जे फॉरवर्ड स्लॅश आहे, डबल फॉरवर्ड स्लॅश, हे फक्त सिंगल लाईनलाच हाईड करून राहिलो. पण दिसलं, सिंगल लाईनलाच फक्त गायब करून राहिलो. पण आता या लाईनचं काय? तर इथून येतपर्यंत जर समजा 4-5 लाईन लिहिल्या तुम्ही, समजा आता हे 4-5 लाईन लिहिल्या, या प्रोग्राम बद्दल किती लाईन लिहिल्या? 4-5 लाईन. मग या 5च्या 5 लाईन हाईड करायच्या आहे, कमेंट करायच्या, म्हणून त्याच्यासाठी आपण काय लिहितो? स्टार फॉरवर्ड स्लॅश. हे स्टार फॉरवर्ड स्लॅश इथून स्टार्ट होते, जिथून करायचं आहे तिथून आपण लिहितो स्टार आणि फॉरवर्ड स्लॅश. आता हे केल्यामुळे हे गायब झालं पूर्ण. पण आपण वाचतो, जेव्हा असं वाचतो, हा असा प्रोग्राम आहे, ते तर समजणार तर आता काहीच नाही. पण जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला समजते, इट इज यूज फॉर युजर अंडरस्टँडिंग. युजरला समजण्यासाठी आपण याचा यूज करतोय. या प्रोग्राम बद्दल काही भारून लिहायचं असेल तर याच्यात लिहा. पण याच्या लिमिटेशन आहे. लिमिटेशन असताना लक्षात ठेवा, कमेंट लाईन मध्ये 2 प्रकारचे लिमिटेशन आहे. सिंगल लाईन कमेंट लिहायचं असेल तर डबल फॉरवर्ड स्लॅश, मल्टी लाईन कमेंट लिहायचं असेल तर असं लिहायला लागेल आपल्याला, फॉरवर्ड स्लॅश स्टार, आणि जेवढे लाईन लिहायचं आहे ते स्टार फॉरवर्ड स्लॅश. हे मल्टी लाईन कमेंट आहे. सिंगल लाईन कमेंट आहे. कमेंट लाईन आर यूज टू डिस्क्राइब द प्रोग्राम or meaning of the program or meaning of the line without any interruption in a program. प्रोग्राम मध्ये इंटरप्शन होणार नाही, प्रोग्राम मध्ये एरर येणार नाही. तुम्ही हे कमेंट लाईन आतमध्ये लिहू शकता, पण लिहित असताना हे 2 रूल फॉलो करावे लागते. सिंगल लाईन कमेंट, जर हे एका लाईन मध्ये काम होत नसेल तर मल्टी लाईन लिहायचं असेल तर मल्टी लाईन कमेंट. याला आपण म्हणतो फॉरवर्ड स्लॅश. आणि हे एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे, हा दाखवतो मी तुम्हाला. एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आहे, हा झालेलाही आहे तुमचा, तरी एक वेळा रिपीट करून आलो मी. हे बघा, हा एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आहे सिंगल लाईन मल्टी लाईन कमेंटचा. हा क्वेश्चन झालेला आहे तुमचा, आपण पुढे आलेलो आहोत, तरी एक वेळा दाखवून देतो. पहा, यूज ऑफ समर 23 मध्ये विचारला होता, यूज ऑफ कमेंट लाईन.
ठीक आहे. सिंगल लाईन कमेंट, मल्टी लाईन कमेंट. सिंगल लाईन कमेंट हा डबल फॉरवर्ड स्लॅशने यूज करतो. मल्टी लाईन कमेंट आपण असा यूज करतो फॉरवर्ड स्लॅश स्टार फॉर स्टार फॉरवर्ड स्लॅश. ठीक आहे. या नोट्स भेटून जातील नोट तुम्हाला नो डाऊट आपल्या याच्यावरती कुठं आपल्या ऍपवरती. तर आता डबल वापशा प्रोग्रामिंगवर हा आपला प्रोग्राम चालू होता. या प्रोग्राम मध्ये सगळ्यात पहिले मी तुम्हाला जे शिकवलं ते सेक्शन असते डॉक्युमेंटेशन सेक्शन. कोणतं सेक्शन असते? डॉक्युमेंटेशन सेक्शन. आणि डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये आपण या प्रोग्राम बद्दल इन्फॉर्मेशन लिहितो. म्हणून लिहितो दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. तुम्ही लिहा काही, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. ठीक आहे. आणि हे जे पहिली जी लाईन आहे तुमची, ही पहिली लाईन जी आहे त्याला म्हणतो आपण कोणतं सेक्शन? डॉक्युमेंटेशन सेक्शन. कोणतं सेक्शन म्हणतो? डॉक्युमेंटेशन सेक्शन. याला आपण म्हणतो डॉक्युमेंटेशन सेक्शन. ठीक आहे. पहिलं सेक्शन असते डॉक्युमेंटेशन. दुसरं हे जे लाईन आहे या लाईनच्या मध्ये आपण अजून दुसरी लाईन लिहितो. काय? हॅश इन्क्लूड त्याच्यानंतर या लाईन लिहितो आपण, है ना. हॅश इन्क्लूड. इथं काय लिहितो? कोनिओ डॉट एच. काय लिहितो? कोनिओ डॉट एच. तर इथं जे लिहितो आपण त्या सगळ्या हेडर फाईल. काय लिहितो आपण? हेडर फाईल. मग ह्या सगळ्या हेडर फाईल ज्या असतात, लक्ष द्या, ह्या ज्या हेडर फाईल असतात याला काय म्हणतात? हा दुसरा सेक्शन आहे. तुम्हाला जर डॉक्युमेंटेशन, तुम्हाला जर विचारलं स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम, तर सगळ्यात पहिला जे असते ते असते डॉक्युमेंटेशन सेक्शन. पहिला काय असते? डॉक्युमेंटेशन सेक्शन. डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये आपण काय लिहितो? कमेंट लाईन. डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये काय लिहितो आपण? कमेंट लाईन. दुसरा जो असते ते असते हेडर फाईल. हे जे हेडर फाईल आहे या हेडर फाईलला काय म्हणतात माहिती आहे काय? हे जे हेडर फाईल जिथं आपण लिहितो त्याला म्हणतात लिंक सेक्शन. कोणता सेक्शन? लिंक सेक्शन. तर दुसरा सेक्शन असते आपला लिंक सेक्शन. हे तुम्हाला 1 बाय 1 पॉईंट लिहायला लागते. सगळ्यात पहिला डॉक्युमेंटेशन सेक्शन पहिला झाला. दुसरा लिंक सेक्शन मध्ये आपण जेवढेही काही असतं त्या सगळ्या हेडर फाईल लिहितो. काय लिहितो आपण? सगळ्या हेडर फाईल. जेवढे हेडर फाईल असतील, जसं स्ट्रिंग रिलेटेड असेल, मॅथ रिलेटेड असेल, किंवा स्ट्रिंग रिलेटेड मॅथ रिलेटेड असेल, किंवा अजून काही असतील फाईल, त्या सगळ्या आपण फाईल. तिसरा त्याच्यानंतर जे आहे ते आपण लिहितो पुढचा सेक्शन. पहा, पुढचा सेक्शन इथे दिलेला आहे. याच्यामध्ये पुढचा सेक्शन शोधा कोणता आहे. तर तो पुढचा सेक्शन जो आहे तो आहे डेफिनेशन सेक्शन. कोणता सेक्शन असते? डेफिनेशन सेक्शन. हा जो डेफिनेशन सेक्शन असते तो काय असते? लक्ष द्या. हा डेफिनेशन सेक्शन एक फंक्शन असते. तर तिथं आपण लिहितो वॉइड ऍड. कोणता लिहितो? की वॉइड डिस्प नावाचा फंक्शन लिहितो आपण. वॉइड डिस्प हा एक डेफिनेशन सेक्शन असते ज्याच्यामध्ये आपण लिहितो डेफिनेशन. या फंक्शनची काय लिहितो आपण? डेफिनेशन. हा डेफिनेशन सेक्शन असते, याला आपण म्हणतो डेफिनेशन सेक्शन. दुसरा जो सेक्शन असते त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहितो आपण डेफिनेशन सेक्शन. हा डेफिनेशन सेक्शन झाला. आणि हा याच्या वरती कोणता सेक्शन असते? हा कोणता सेक्शन होता? लिंक सेक्शन. तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहू आपण. कोणता सेक्शन होता? लिंक सेक्शन. हे सेक्शन पाठ करा आणि हे तुम्हाला एक्झाम मध्ये हे एक्सप्लेन करायचे आहे. पहिला सेक्शन डॉक्युमेंटेशन सेक्शन. डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये काय असते? त्या प्रोग्राम बद्दल इन्फॉर्मेशन असते. दुसरा सेक्शन कोणता असते? लिंक सेक्शन. लिंक सेक्शन मध्ये असते जेवढे हेडर फाईल असतील त्यावेळेला stdio.h, conio.h, math.h, string.h, जेवढेही हेडर फाईल असतील सगळ्या हे लिंक सेक्शन मध्ये. त्याच्यानंतर डेफिनेशन सेक्शन. डेफिनेशन सेक्शन म्हणजे हा डिस्प्ले करण्याचा एक फंक्शन आहे. डेफिनेशन सेक्शन आहे. त्याच्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे तो बघा. याच्या पुढचा जो सेक्शन असते तो का असते? तो ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन. कोणता असते? ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन. तर लक्ष द्या, ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन जो असते तो इथं दाखवतो मी. हा ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन असते जिथं आपण व्हेरिएबल दाखवू शकतो. इंट एक्स किंवा a इज इक्वल्स टू 10. इथं आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. याला म्हणतात ग्लोबल. हा जो सेक्शन आहे याला काय म्हणतात? ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन. हा कोणता सेक्शन आहे? ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन आहे. कोणता सेक्शन आहे? ग्लोबल. ग्लोबलचा अर्थ
हा जो व्हेरिएबल आहे इथंही माहित पडन, इथंही माहित पडन, इथंही माहित पडन, भरपूर कुठेही माहित पडते व्हेरिएबल. ठीक आहे, लक्ष द्या. याच्यानंतरचा जो सेक्शन आहे, हा जो सेक्शन आहे, या सेक्शनला हा जो पूर्ण मेन आहे याला म्हणतात मेन फंक्शन सेक्शन. कोणता? मेन सेक्शन म्हणू शकतो आपण, मेन फंक्शन सेक्शन. हा कोणता सेक्शन आहे? मेन फंक्शन सेक्शन. हे सेक्शन पाठ करायचे तुम्हाला. सगळ्यात पहिला सेक्शन डॉक्युमेंटेशन सेक्शन, दुसरा सेक्शन लिंक सेक्शन, तिसरा सेक्शन डेफिनेशन सेक्शन, चौथा कोणता? ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन, पाचवा कोणता? मेन फंक्शन सेक्शन. त्याच्यानंतर अजून एक सेक्शन आहे व्हॉइड डिस्प. या फंक्शनला काय म्हणतात? लक्ष द्या. व्हॉइड डिस्प हा फंक्शन काय आहे? याला म्हणतात सब प्रोग्राम सेक्शन. कोणता? सब प्रोग्राम सेक्शन. तर याला म्हणतो आपण सब प्रोग्राम सेक्शन. याला काय म्हणतो आपण? सब प्रोग्राम सेक्शन. याच्या आतमध्ये आता एखादा मेसेज प्रिंट करू आपण. लक्ष द्या, प्रिंट टॅब. याच्या आतमध्ये एखादा मेसेज प्रिंट करू आपण. तो मेसेज असा, दिस इज मेन फंक्शन. दिस इज मेन फंक्शन. हा एक मेसेज प्रिंट करू आणि एक याच्या आतमध्ये मेसेज प्रिंट करू आपण. तो म्हणजे कोणता? लक्ष द्या, प्रिंट टॅब. आणि याच्या आतमध्ये मेसेज जो प्रिंट करू आपण, दिस इज सब प्रोग्राम सेक्शन. दिस इज सब प्रोग्राम सेक्शन. दिस इज सब प्रोग्राम सेक्शन. एवढं लिहिलं आपण. आता हा प्रोग्राम आउटपुट काय देईल पहा. लक्ष द्या, या प्रोग्रामला रन करू आपण. रन केल्यानंतर या प्रोग्रामचा आउटपुट काय पहा. या प्रोग्रामचा दिस इज द मेन फंक्शन. या प्रोग्रामचा आउटपुट काय? दिस इज द मेन फंक्शन. परंतु आता लक्ष द्या, या फंक्शनला जर समजा इथून कॉल केलं, कॉल करावं लागते इथून, त्याला आपण लिहितो काय? डिस्प. या फंक्शनला इथून कॉल करू किंवा याच्या पहिले कॉल करा याच्यावरती, तर लिहितो आपण डिस्प. याचा आउटपुट पाहता काय येणार? दिस इज द प्रोग्राम सेक्शन अँड दिस इज द मेन फंक्शन. असे दोन आले. ठीक आहे, तर Big dreams start small. From getting your domain to creating your website, email and online security. हे ऍड येतात, कारण हा ऍप्लिकेशन आहे ना, जसं मोबाईलचं ऍप्लिकेशन असते तसं हा ऍप्लिकेशन आहे. याच्यात कधी ऍड येतात, तर तुमच्या मोबाईलमध्ये येऊ शकते. ठीक आहे, चला जाऊ द्या. तर याच्यामध्ये न्यू लाईन टाकायची आहे, तर इथं लिहितो मी \n, म्हणजे नवीन लाईन ना तो माहित पडतो. लक्ष द्या, प्रोग्राम समजून सांगतो. लक्ष द्या काय आहे हे. तर इथं काय आला आता? दिस इज सब प्रोग्राम सेक्शन. हे चुकीच्या ठिकाणी लाईन लिहिली आपण. परत एकदा रन करतो मी. हे जे आहे हे आपल्याला याच्यात पाहिजे, \n. परत लिहितो, रन करतो. आता एका खाली एक लाईन. ठीक आहे, दिस इज द प्रोग्राम सेक्शन, सब प्रोग्राम सेक्शन, दिस इज द मेन सेक्शन. ठीक आहे, आता लक्ष द्या. मी तुम्हाला आता शिकवलं की स्ट्रक्चर म्हणजे काय. तर स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम काय लिहिलं मी? स्ट्रक्चर ऑफ. लक्ष द्या इथे, स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम तुम्हाला असं हे ड्रॉ करावं लागते. स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम काय करावं लागते? असं ड्रॉ करावं लागते. तर स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम मी तुम्ही ड्रॉ करणार. ठीक आहे, ड्रॉ करत असताना सगळ्यात पहिले म्हणजे इथं वरती जे लिहितो आपण, या प्रोग्राम बद्दल माहिती लिहितो. या प्रोग्राम बद्दल माहिती, त्यालाच आपण डॉक्युमेंटेशन सेक्शन लिहितो. तर पहिला जो सेक्शन राहील तो तुमचा कोणता सेक्शन राहील? डॉक्युमेंटेशन सेक्शन. तर असं लिहितो आपण, डॉक्युमेंटेशन सेक्शन. हा झाला पहिला सेक्शन. आणि या डॉक्युमेंटेशन बद्दल आपण एक्सप्लेन करू. डॉक्युमेंटेशन सेक्शन हा पॉइंट लिहायचा आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन लिहायचं. दिस इज द फर्स्ट लाईन ऑफ अ प्रोग्राम. यू कॅन राईट दिस लाईन एनीवेअर इन अ प्रोग्राम, or this line may contain 2 forward slash, or it may contain multi-line comment. Means it start with the forward slash star and end with the forward slash star. असं आपण लिहू शकतो याच्याबद्दल इन्फॉर्मेशन. ठीक आहे, दुसरा सेक्शन जो आहे तो आहे लिंक सेक्शन. मग तो लिंक सेक्शन आपण लिहू. कोणता सेक्शन? लिंक सेक्शन.
हा लिंक सेक्शन आपल्याला ड्रॉ करायचा आहे. लिंक सेक्शन मध्ये काय असते तर लिंक सेक्शन लक्ष द्या, तुम्ही थेरी लिहिताना असं लिहाल लिंक सेक्शन कंटेन ऑल हेडर फाईल रिलेटेड टू द प्रोग्राम. त्या प्रोग्रामशी रिलेटेड जेवढाही हेडर फाईल असतील त्या लिंक सेक्शन मध्ये आपण लिहिणार. कोणत्या सेक्शन मध्ये? लिंक सेक्शन. जसे की stdio.h, conio.h, math.h आहे ना, त्याच्यानंतर अजून string.h जेवढे काही असतील ते. त्याच्यानंतर आहे पुढचा जो आहे तो आहे डेफिनेशन सेक्शन. डेफिनेशन सेक्शन इज द फंक्शन यूज इन अ प्रोग्राम. या प्रोग्राम मध्ये आपण एक फंक्शन यूज करणार आहोत, ज्या फंक्शनला पहिलेच आपण डिक्लेअर इथं करून देतो है ना, डिफाईन करू शकतो. याला आपण डेफिनेशन सेक्शन म्हणतो की हा फंक्शन आम्ही वापरणार आहोत पहिलेच सांगतो, म्हणून याला आपण डेफिनेशन सेक्शन म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो इंट a इज इक्वल टू व्हेरिएबल डिक्लेअर केला, a ची व्हॅल्यू किती आहे 10. हे आता याही फंक्शन मध्ये आपण घेऊ शकतो, याही फंक्शन मध्ये घेऊ शकतो, म्हणून याला आपण ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणतो. काय म्हणतो? ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेरेशन. ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेरेशन हा सगळ्यात वरती केला जाते. लक्ष द्या, सर्वात वरती जो केला असते तो ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेरेशन असते. इथेही व्हेरिएबल डिक्लेअर केला जाते. नंतर जो फंक्शन लिहिला जाते तो कोणता फंक्शन असते? मेन फंक्शन. म्हणून इथे लिहितो आपण काय? मेन फंक्शन. कोणता फंक्शन? मेन फंक्शन. आणि मेन फंक्शनच्या नंतर या मेन फंक्शनच्या आतमध्ये काम कसं होते हे समजून घ्या पहिल्या, नंतर मेन फंक्शनच्या नंतर जो आपण आणि मेन फंक्शनच्या हा मेन फंक्शन इथं संपला रे संपला तर त्याच्यानंतर हा जो चालू होते याला सब प्रोग्राम सेक्शन म्हणतात. काय म्हणतात? सब प्रोग्राम सेक्शन. काय म्हणतात? सब प्रोग्राम सेक्शन. तर हे तुम्हाला एवढा पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत आणि हे एक्सप्लेन करायचे आहे एक्झाम मध्ये. डॉक्युमेंटेशन सेक्शन, लिंक सेक्शन, डेफिनेशन सेक्शन, ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेरेशन, मेन फंक्शन आणि सब प्रोग्राम सेक्शन एवढे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. आता या मेन मध्ये हा डिस्क जर आपण लिहिला तर काय होते पहा, कोणताही जशी ट्रेन ही इंजिन पासून स्टार्ट होते तसाच प्रोग्राम जो आहे मेन पासून स्टार्ट होतो. तर इथे डायरेक्ट कर्सर इथे दिसते, अरे डिस्क आहे तर डायरेक्ट डिस्कवर जाते. पहिले काय रन करते? दिस इज सब प्रोग्राम सेक्शन. इथून वापस येते इथं याच्या नेक्स्ट लाईनवर, मग त्याला दिसते अरे दिस इज मेन फंक्शन. म्हणून पहिली लाईन हे प्रिंट होते आणि दुसऱ्यांदा हे लाईन प्रिंट होते. आता हा जर समजा डिस्क इथं लिहिला आपण तर सगळ्यात पहिले काय प्रिंट होईल? दिस इज मेन लाईन आणि नंतर इथं जाणार आणि दिस इज सब प्रोग्राम हे दुसऱ्यांदा प्रिंट होईल. लक्षात आला? तर हा जो सब प्रोग्राम आहे हा इथून रन होत असते. म्हणजे जसे गाडीचे बोगीज ज्या आहेत त्या बोगीत आपण इकडे रन करू शकतो. हा इंजिन आहे तर इंजिनच्या बोगीचं कनेक्शन इथं आपण देऊ शकतो. ठीक आहे, पण इथं जिथं कनेक्शन दिलं तिथंच हा रन होईल. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले हा रन होईल त्याच्यानंतर हे रन होईल. हे प्रोग्रामचे डेफिनेशन असतात. हे तुम्हाला थेरॉटिकली पाठ करायचे आहे, पूर्ण थेरॉटिकली काय करायचे आहे? पाठ करायचे आहे. तर तुम्ही आज काय शिकले? स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. आणि ते थेरॉटिकली आणि प्रोग्रामॅटिकली दोन्ही शिकले. ठीक आहे, थेरॉटिकली थेरॉटिकली असं लिहायचं आहे. डॉक्युमेंटेशन सेक्शन, लिंक सेक्शन, डेफिनेशन सेक्शन, ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन, मेन फंक्शन सेक्शन, डिक्लेरेशन पार्ट, त्याच्यानंतर सब प्रोग्राम, युजर डिफाईन्ड डेफिनेशन. झालं. मग एक्सप्लेन काय करायचं आहे? डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये एक्सप्लेन करायचं आहे. लिंक सेक्शन हेडिंग द्या, डेफिनेशन सेक्शन द्या, ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन द्या, मेन फंक्शन द्या आणि सब प्रोग्राम द्या. हे सगळंच्या सगळं तुम्हाला काय करायचं आहे? पाठ करायचं आहे आणि एक्झाम मध्ये लिहायचं असंच्या असं. म्हणजे आज थोडंसं प्रोग्रामिंग शिकवलंय आणि थोडीशी थेरी शिकवली आहे, कारण की थेरी महत्वाची आहे. मी पहिले सांगितलं तर 12 मार्काचा तुमचा युनिट असेल किंवा 16 मार्काचा युनिट असेल तर 4 मार्काचाच प्रोग्राम येणार आहे, पण बाकीचे जे उर्वरित आहे ते सगळे थेरी येणार आहे. म्हणून थेरी ही करणं गरजेचं आहे. प्रोग्राम तर शिकवणार तो मी तुम्हाला सगळे, पण थेरी ही करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आज आपण इथंच थांबून घेऊ. बाकीचं आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू. आता तुम्ही म्हणसाल नोट्स पुढे भेटणार, तर याच्या ज्या नोट्स आहेत त्या आपल्या ऍप्लिकेशन वरती उद्या जे आहे उद्याला सगळं अपडेट तुम्हाला ऍप्लिकेशन भेटणार आहे. तर तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन वरती जेवढेही कंटेंट आहे ते सगळे तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. ठीक आहे, तर आता आपण इथंच थांबू. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा.